धार्मिक जनमंच महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर सय्यद रफिक यांना मी अशी विनंती करेल की या मंचाचा पुढील वाटचाली कसे राहतील, काय धोरण राहतील, त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती द्यावी. मी प्रथम या विषयाला अनुसरून पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा एक उपदेश आपणा सर्वांसमोर ठेवू इच्छितो. हदीसे सफीना या नावाने तो प्रसिद्ध आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की पैगंबर संपूर्ण समाजाला एकाच नौकेतील प्रवाशांची म्हणून संबोधतात. म्हणजे हा संपूर्ण ये हमारा पूरा भारत देश, हम सब भारतीय एक ही नौका के मुसाफिर हैं. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहब का ये उपदेश है. कुछ लोग गिने चुने मुट्ठी भर इस नौका के बेसमेंट में छेद करने जा रहे हैं, या तो जानबूझकर या अनजाने, और बाकी सारे लोग अपनी अपनी चेयर्स पर शांति से बैठे हुए निष्क्रिय. पैगंबर साहब ये मैसेज देना चाहते हैं कि जिस क्षण ये कुछ लोग नौका के बेसमेंट में छेद लेंगे, समुद्र का पानी इस नौका में आएगा और नौका डूबेगी. वो सिर्फ उन लोगों को लेकर नहीं जो छेद करने के लिए कारणीभूत हैं, वो सारे लोग जो इस नौका में प्रवास कर रहे हैं वो सब डूब जाएंगे. और मैसेज ये दिया गया कि जब नौका के तय में कोई छेद ले रहा हो तो बाकी लोगों का निष्क्रिय बैठे रहना ये उनके लिए कभी भी फायदेमंद नहीं. उन या देशाला या मुठभर नाश करणाऱ्यांपेक्षा हे जे बहुजन, हे जे सज्जन आहेत निष्क्रिय, ते जास्त कारणीभूत आहेत. या आग लावणाऱ्यांपेक्षा आपण जे मूकपणानं निष्क्रियपणानं पाहत बसतो, जाऊ दे आपल्याला काय देणं घेणं, ही भूमिका खूप महागडी आहे देशाला. आणि आपण जर या निष्क्रिय सज्जनांना जागृत करू शकलो तर निश्चितपणे या देशरूपी नौकेला वाचवू शकू. सत्यपाल महाराजांच्या शब्दात आज आपले सज्जन जे आहेत ना, त्यांची भूमिका आहे बाल्यान बाल्याची मम्मी, बाल्याचा पप्पान बालीन, 10x10ची खोली. देशाचं समाजाचं काय आपल्याला काय देणं घेणं आहे. एक दूसरा उपदेश है पैगंबर साहिबांचा कि तुम दुनिया में आए तो रोते हुए लेकिन दुनिया ने खुशियां मनाई. मी एक डॉक्टर आहे. बाळ जेव्हा जन्माला येते ना, जोर जोरात बोंबलतं ते, तो डॉक्टर नोट घालतो पेपरवर, बेबी क्राइड वेल आफ्टर बर्थ, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई, मिठाई वाटतात. पैगंबरांचं म्हणणं आहे की वेड्या कर्म असे कर जाण्यापूर्वी की जाताना उलट परिस्थिती व्हावी. तो आला होता रडत, जावं हसत.
तुझ्या येण्यानं लोक आनंदी झाले, मिठाई वाटली होती. तुझ्या जाण्यानं लोकांच्या डोळ्यात अश्रू यावेत. असं जर आपण जगलो आणि हा मेसेज जर समाजाला दिला, माझं तर म्हणणं आहे प्राध्यापक कवटी सर, की एखाद्या समाजात एखाद्या मुस्लिमाची अंत्ययात्रा निघाली ना, तर त्या वॉर्डमधल्या त्या गावामधल्या हिंदू बांधवांच्या डोळ्यात जर अश्रू आले तर समजावा हा खरा मुस्लिम होता. आणि एका हिंदू का जनाजा निकले तो मुस्लिम भाइयों के और सब धर्म के भाइयों के आंखों में आंसू आ गए, तो समझ लो कि ये सही जिंदगी उसने जी. असं व्हायला पाहिजे. उगाच कोणाच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत कोणाकरता, त्याच्याकरता तसं करावं लागतं. हा मेसेज आपण समाजापर्यंत पोहोचूया. तर निश्चितपणाने आजही मी एक डॉक्टर आहे आणि आमच्या भाषेमध्ये प्रोग्नोसिस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला कळणार नाही म्हणून 2 शब्द बोलतो. प्रोग्नोसिस म्हणजे पेशंट घेऊन आला ना, हे डॉक्टरला विचारतात याचं भवितव्य काय. मग डॉक्टर म्हणे 50-50% म्हणजे असंही होऊ शकतं, असंही होऊ शकतं. प्रोग्नोसिस 50% आहे. म्हटलं नाही, 80% जगण्याची शाश्वती आहे. करा उपचार करा. मग 90% जगण्याची शाश्वती आहे, मग तर करा उपचार. आणि डॉक्टरनी 100% प्रोग्नोसिस दिलं म्हणजे समजायचं काही भीतीच नाही आपल्या पेशंटला. तसं इथे कितीही वातावरण दूषित होत असलं तरी एक डॉक्टर म्हणून मी 100% शाश्वती देतो. आपण जर उपचार केला ना तर या देशामध्ये शांती प्रस्थापित झाल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक जनमंच महाराष्ट्रतर्फे आपण सर्व धर्मीय धर्मगुरू आज जे इथं उपस्थित आहेत ते अनेक लोक आहेत ज्यांची इच्छा आहे पण काही कारणास्तव येऊ शकले नाहीत. सत्यपाल महाराजांची ती अँजिओप्लास्टी झाली परवा आणि त्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे, मग ते मनाने आपल्या बरोबर पण येऊ शकले नाही. असे अनेक महाराज आहेत, अनेक लोक आहेत जे येऊ शकले नाहीत. आणि असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आपण गेलो नाहीत, आपण पोहोचलो नाहीत. आपण या सर्वांपर्यंत पोहोचू आणि या महाराष्ट्रामध्ये मॅसिव्ह लेवल खूप मोठ्या प्रमाणावर असं सर्व धर्मगुरूंचं संमेलन घेऊन साऱ्या महाराष्ट्राला शांतीचा सद्भावनेचा संदेश नजीकच्या काळात देण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मोहम्मद इलियास खान